नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. सत्य बोलणारे, निर्भय बोलणारे. नंदुरबारच्या शिक्षण विभागातून भ्रष्टाचाराची कीड हद्दपार. शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे बाहेर. आजची मोठी ब्रेकिंग बातमी. शिक्षण विभागाला लागलेली कीड अखेर बाहेर फेकण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील भ्रष्ट, लाचखोर आणि शिक्षकांकडून लूटमार करणारा शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे अखेर स्वतःच्या कर्माला आला आहे. होय, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत थेट जाहीर केलं, प्रवीण अहिरेला निलंबित करा. 2020 साली पुण्यात अवैध संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल झालेला हा अधिकारी तरीही नंदुरबारात पोहोचून आपले भ्रष्टाचाराचे साम्राज्य चालवत होता. शिक्षकांच्या ट्रान्सफरपासून मंजुरीपर्यंत सगळीकडे लाच, दबाव आणि अन्याय. पण आता या सगळ्याला पूर्णविराम. आमदार किशोर दराडे यांनी सभागृहात मुद्दा लावून धरला, तर काँग्रेसचे भाई जगताप, अभिजित वंजारी, राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी देखील जोरदार मागणी केली. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. आणि शेवटी सरकारला देखील नमावे लागले. प्रवीण अहिरे यांचे निलंबन निश्चित. नंदुरबारच्या शिक्षण क्षेत्रावर बसलेले हे काळे ढग आता दूर झाले आहेत. जिल्ह्याच्या प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी हीच जनतेची अपेक्षा. परिवर्तन 24 न्यूज आपल्याला दाखवत राहील. जिथे भ्रष्टाचार असेल तिथे आमचा माईक असेल. कारण आम्ही बोलतो सत्य, स्पष्ट आणि बेधडक. सत्य बोलणारे, निर्भय बोलणारे. परिवर्तन 24 न्यूज. क्रमांक 3 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना 11 फेब्रुवारी 2020 रोजी LCBने अटक केली असल्याने सर्व प्रकरण त्यांच्यावर शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे. 4 जुलै 2024 रोजी पत्नी व त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बंड गार्डन इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. अशा अधिकारी शिक्षण अधिकारी नंदुरबार, माझा प्रश्न आहे, शिक्षण अधिकारी नंदुरबार यांचे गुन्हे दाखल असताना व चौकशी सुरू असताना त्या पदावर कोणी नियुक्ती केली आहे व त्याला कोणाचा आधार आहे हे सभागृहातला अवगत झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, शालार्थ प्रकरण नाशिक जिल्ह्यामध्ये मंत्री महोदय आपल्या सूचनेप्रमाणे जोरात चालू आहे. पण जे अधिकारी अटक आहे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही. हे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शालार्थ ID मिळते, पण ते अधिकारी मोकाट फिरत आहे. तिसरी गोष्ट अशी, जे अधिकारी धुळे, नंदुरबार, पुणा या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दप्तर त्या ठिकाणी आवक मिळत नाही. गेले धुळ्यामध्ये आज जर बघितलं तर एकही प्रकारचं आवक जावक रजिस्टर नाही. कितीतरी अधिकारी गेले, कोणत्या प्रकारे काम केलं तिला कोणते कागदपत्र त्या ठिकाणी मिळत नाही. LCBने गुन्हे दाखल केले त्या ठिकाणी साधारणतः 31 लाख रुपयाची संपत्ती अशी घोषित केली. पण साधारण जर बघितलं 100 कोटी रुपयाच्या आसपास या अधिकाऱ्यांनी माया जमवलेली सर. आणि अशा अधिकाऱ्याला आपण सहकार्य करणार का, हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, अनेक संघटनांनी आपल्याकडे अर्ज केले, तक्रारी केले. अद्यापही या अधिकाऱ्यांची आपल्या उत्तरातच म्हटलंय सर त्याच्यामध्ये का संजय चव्हाण यांनी तक्रार केलेली आहे, आपण चौकशी लावली, अजूनही तो अधिकारी तिथं स्वतःची मनमानी करत आहे. दुसरी गोष्ट, बॅकडेटेड जुने म्हणजे रिटायर झाले किंवा बदली झाली तिथून सुद्धा सहाय्य करण्याचं कामकाज आजही चालू आहे. ते कधी बंद होणार आहे? अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण निलंबित करून SIT मार्फत चौकशी करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य माननीय दराडे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे ते प्रकरण 2020 आहे आणि 2020 मध्ये त्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे. त्याची आता ती बाब न्यायालयीन आहे आणि त्यामध्ये जे काही न्यायालय माननीय निर्देश करेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. दुसरा, शालार्थ IDच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये राज्यव्यापी चौकशीच्या दृष्टिकोनातनं एक SIT त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. साधारणपणे आणखी 3 महिन्याची मुदत त्या SITला वाढवून देण्यात आलेली आहे. या SIT चौकशीमध्ये जे काही प्रकरणं पुढे येतील
त्या ठिकाणी त्या प्रकारची कारवाई केली जाईल. भाई महोदय, मंत्री महोदय, आपण ज्या गुन्ह्याचा संदर्भ देताय तो इथे आहे, पण त्याचा दुसरा अर्थ असाही निघतो, असा गुन्हा होत नाही ना. FIR असा लॉन्च होतो का? कोर्ट काय अंतिम निर्णय देईल हे खरं आहे, परंतु तो गुन्हेगार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, हा एक मुद्दा. म्हणून चौकशी आणि त्या सगळ्या फेऱ्यामध्ये आपण जात असताना एखादा आपण ती म्हण खरं तर कालबाह्य झाली असली तरी तो काळ सोकावतोय, तो तिथे थांबला का 2020 साली त्याच्यावर हे झाल्यावर? तर नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर अनेक प्रकारचे नुसतं चौकशा नव्हे तर ACBने कारवाई केली. मग अधिकचे पैसे असतील किंवा काय असेल, भ्रष्टाचाराचा पैसा उभा असेल, त्याच्यापेक्षा वाईट शिक्षकांचे सगळे ते कागदपत्र तयार करण्यासाठीचा जो काय भ्रष्टाचार तो करत आला, म्हणजे त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतो आपण, ज्या पद्धतीने त्याला पैसे कमवायची घाणेरड्या पद्धतीने जी त्याला ती सवय लागली होती ती त्याची सुटलीच नाही ना. म्हणजे एखादा गुन्हा स्पष्ट झाल्यानंतर किंवा आपल्यावर जर एखादा हे आल्याच्या नंतर, संकट आल्यानंतर किंवा कोणी आरोप केल्यानंतर तो सुधारायला तर पाहिजे. नाही ना. 2020 ते 2026 मध्ये आपण आलो आणि तरी सुद्धा तो तेच करतोय जे पूर्वी करत होता. आणि ते वारंवार निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर आणि म्हणून आमचं साधं म्हणणं आहे की आता चर्चा होत असताना तेच चर्चा झाली की इतकं चांगलं सक्षम सरकार असताना, तुमच्यासारखे सिनियर मंत्री असताना, अशी माणसं किंवा असे अधिकारी इतके माजतात कसे आणि इतके बिनधास्त पैसे खातात कसे, आणि त्यांचं हे पैसे खाणं निदर्शनास आल्यानंतर आपण जर तेच सांगत असू तर SIT करू, चौकशीला हे करू, आपल्याकडे अधिकार आहेत ना. त्याचा पूर्व इतिहास लक्षात घेता या व्यक्तीला तात्काळ आपण सस्पेंड करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय भाईंनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे ते जे प्रकरण माननीय आमदार दराडे साहेबांनी उपस्थित केलं ते 2020 आहे आणि 2020 मध्ये त्या ठिकाणी पोलीस विभागाला गुन्हा दाखल झाला, अटक झाली आणि नंतरच्या काळामध्ये जो काही निलंबन पिरियड असतो, कालावधी असतो, त्याप्रमाणे निलंबित करण्यात आलंय. आणि आता ही वस्तुस्थिती आहे की ते आता नंदुरबारला कार्यरत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये आपण बिलकुल कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी जे उत्तर दिलं तर ते राज्यव्यापी SITच्या संदर्भातली मी माहिती आपल्या समोर ठेवली. पाठीमागच्या काळामध्ये सन्माननीय सदस्य महोदयांनी जे काही मुद्दे ठेवलेले होते की बाबा टप्पा अनुदान ते कार्यवाही झालेली नाही, तर या मुद्द्यावर सुद्धा त्या जिल्ह्याची आपण माहिती त्या ठिकाणी बोलवलेली आहे. साधारणपणे मंत्री महोदयाचं ऐकून द्या की मी संधी देतो आपल्याला. मंत्री महोदय उभा आहेत आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. जर त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारू शकता ना. सभापती महोदय, बोला. तात्काळ त्यांची बदली अकार्यकारी पदावर त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण जे काही ऐकून तर घ्या. आपण मंत्री महोदय काय घोषणा करतात, आपल्याला परत बोलायला संधी आहे, आपण मध्ये डिस्टर्बन्स पदावर बदली करूया. आपण जे काही मुद्दे देणार त्या मुद्द्यांप्रमाणे तात्काळ चौकशी करून एका विहित कालावधीमध्ये टाइम बॉन्ड, त्याचं विहित कालावधीमध्ये आपण महिन्याभराच्या आत आपण त्याची चौकशी करू आणि त्या चौकशीमध्ये जे काही पुढे त्याप्रमाणे कारवाई करू. मला वाटतं की मंत्री महोदयांनी आपल्याला जे अपेक्षित आहे ती सर्व घोषणा केलेली आहे. अभिजित वंजारी. महोदय, प्रायमा फेसी जो काही या ठिकाणी या चौकशीच्या अंती जो अहवाल आला आहे का, तो एक प्रश्न आहे
आणि बेसिकली जे चार्जेस त्यांच्या अगेन्स्टमध्ये लावलेले आहेत, एक तर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या फाईल क्लिअर करण्यासाठी लोकांकडनं पैसे घेतले आहेत. बनावट कागदपत्र सुद्धा त्या ठिकाणी बनवलेले आहेत. म्हणून इंडियन पिनल कोडच्या 467 आणि वेगवेगळ्या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. तर त्याला जेव्हा सस्पेंड झाला 2020 मध्ये हा अधिकारी, त्याला पुन्हा रिइन्स्टेट करताना आपण जी नोटशीट तयार केली होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन शासनानं किंवा आपल्या विभागाने दिलं, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि मुळात त्याला रिइन्स्टेट करणं हे चुकीचं होतं. खरं म्हणजे ही बडतर्फ करण्याची फिट केस असताना सुद्धा आपण त्याला रिइन्स्टेट केलं, हा एक नंबर एक भाग. आणि पुन्हा त्याच विभागामध्ये नंदुरबारमध्ये त्याला ठेवून पुन्हा त्याचे तसेच प्रकार सुरू आहे. म्हणून पुन्हा त्याला सस्पेंड का केल्या जाऊ शकत नाही, याचं उत्तर मंत्री महोदयांकडनं अपेक्षित आहे. म्हणून आमची मागणी आहे की त्याला समजा बडतर्फ करता येत नसेल पूर्ण चौकशी झाल्या नसल्यामुळे, तर मग किमान त्याला पुन्हा सस्पेंड करावं, ही मागणी या सभागृहाची आहे. ऐका ना, दराडे साहेब बसा जरा. आपण सभापती महोदय, मी सांगितलं की ते प्रकरण 2020 आहे आणि त्याप्रमाणे त्याचा गुन्हा दाखल झाला, पुढची कारवाई झाली, निलंबन कालावधी झाला आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही जसं म्हटले त्याप्रमाणे त्याला रुजू करून त्या ठिकाणी पोस्टिंग केली, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता आपण तात्काळ अकार्यकारी पदावर त्याचं बदली करू आणि आपण जे मुद्दे आपण आज या ठिकाणी उपस्थित करणार त्या सर्व मुद्द्यांप्रमाणे महिन्याभराच्या आत त्याचं चौकशी करू आणि चौकशी अहवालाप्रमाणे पुढची कारवाई करू. विक्रम काळे. सभापती महोदय, बोला आपण. सभापती महोदय, जेव्हा इथं सदस्य पूर्ण माहिती आणती, सभापती महोदय प्रश्न मांडतात, तेव्हा त्याचं गांभीर्य सभापती महोदय लक्षात घेऊन आपण उचित अशी कारवाई होत असते. सभापती महोदय, अख्खा सभागृह ह्या मतावरती आलेला आहे की त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे. का केलं पाहिजे निलंबित? मंत्री महोदय वारंवार सांगतात की 20चं प्रकरण, 20चं प्रकरण नाही, 20ला पहिलं केलं होती चूक, ती चूक तेव्हापासून 26 पर्यंत तो करतोय. म्हणून त्याला तर दोषी ठरवलंच, पण त्याच्या बायकोवर सुद्धा आर्थिक शाखेचे गुन्हे सभापती महोदय की त्यांच्याकडं स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती आहे म्हणून. मग सभापती महोदय हे होत असताना आणि दराडे साहेब घसा कोरडा करून सांगतायत की कालचीच बातमी आहे या वर्तमानपत्रामध्ये. आणि सभापती महोदय दादा नावायचं, दादा भुसे, सभापती महोदय दादा सारखे निर्णय व्हायला पाहिजेत. तुम्ही का पाठीशी घालताय दादा? आमची विनंती आहे तुम्हाला. आम्ही इथं जेव्हा जीव तोडतो तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही आमचं काय वाकडं होत आहे, कोण काय करणार आहे. मग पुन्हा आमच्या छातीवरती मग आम्ही काम करायचं का नाही लोकांमध्ये जाऊन? तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात, त्याचा मान राखण्याचं काम सभापती महोदय झालं पाहिजे. तेव्हा अख्खा सभागृह म्हणत असेल तर सभापती महोदय त्यांना सस्पेंड करण्याची घोषणा माननीय मंत्री महोदयांनी करावी अशी माझी विनंती आहे. आणि ते आपण करून बाणेदारपणा दाखवणार का? मला वाटतं की मंत्री महोदयांनी आपल्या सर्वांच्या भावना तीव्र आहेत, पण काही गोष्टी लक्षात देखील घेतल्या पाहिजे की आपण सांगता पूर्वी सस्पेंड केलं, परत रिस्टेट झालं, आता त्यांनी अकार्यकारी पदावरती त्यांना बदली करायचं देखील सांगितलंय. ऐकून घ्या जरा. तरी बदली करायचं ठरवलेलं आहे, चौकशी समिती नेमलेली आहे. आपल्या मुद्द्याच्या आधारे चौकशी करू आणि चौकशी दोषी आढळलं तर त्यांना निलंबित करू. पण तुम्ही जर आताच निलंबित केलं तर ते परत उद्या कोर्टामध्ये जाऊन स्टे, तुमचा हेतू साध्य होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. मंत्री महोदय, या निमित्तानं आपण 1 महिन्याचा जो कालावधी दिला आहे तो 15 दिवसाच्या आत त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये करावी पाहिजे. सभासद मी तक्रार केली आहे, म्हणजे प्रत्येक तक्रार जर करून जर सदस्याचा अपमान होत असेल ते सभागृह कशासाठी? अपमान होणार नाही. मला हे सांगा, मंत्री महोदय ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, ऑलरेडी भ्रष्टाचार करतोय, एका शिक्षकाकडनं 10-10 लाख रुपये आज मी घेतोय आणि त्याला किती संधी देणार आहात तुम्ही? तो काय साधू संत नाही ना. बसा साधू संधी बसा.
माननीय शिक्षण मंत्री बोला. सभापती महोदय, कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल विषय निर्माण होत नाही. आपल्या सगळ्यांच्या भावना पाहता त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 4 अभिजित वंजारी.